जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा शेवट स्वागत आहे। मी आज लातूर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील डिगुळ या गावी आलोय। ह्या काकांचं शेड आहे। त्यांनी जवळपास 2001 पासून म्हैस पालन म्हणजे डेअरी फार्मिंग ह्या व्यवसायाला सुरुवात केली होती आणि तेव्हा यांचं गावरान म्हशी ह्यांनी हरियाणाहून म्हशी आणल्या आणि फार्म मोठा आणि बंदिस्त प्रकारे चालू केला आहे। तर आपण यांना सुरुवात कशी केली होती काय नाही यांची मुलाखत घेणार आहोत। तर काका तुमचा नाव आणि ॲड्रेस सांगा। नमस्कार। नमस्कार। मी वाडकर तुकाराम व्यंकटराव, राहणार डिगोळ, तालुका शिरोळपाळ, जिल्हा लातूर। डिगोळच्या हद्दीमध्ये माझा फार्म आहे। हा, डिगोळच्या हद्दीमध्ये तुमचा फार्म आहे। तर तुम्ही 2000 किती पासून सुरुवात केली होती? माझ्या जवळपास 2001 पासूनच्या आपले गावठी जनावर होते। किती होते ते मला? तेव्हा आपले 10 जनावर होते आपल्याकडे। हा, ते थोडं त्याच्यात थोडं आपल्याला काही विशेष वाटणार गेलं। हा, थोडं काही तेवढा नाही, त्याच्यात काही परवडत नाही असं हिशोब करून ते थोडं जनावर कमी करीत करीत केलो। हा, म्हणजे जवळपास आपले जे गावरांची लोकल ब्रीड आहे ते त्या जनावरांवरती तुम्ही किती वर्ष काम केलं? काही 5-7 वर्ष काम केलं। हा हा, म्हणजे 2000 पासून 2000 किती पर्यंत? 2000 पासून 2001 पासून 2008-9 पासून केलं। हा हा, नंतर ते बंद केलो। नंतर ते बंद करून पुन्हा मध्ये थोडं संकरित गायवाकडे बी गेलो। हा हा, पुन्हा 2017 पासून ते बी 2-3 वर्ष 20 पस्तर केलो। हा हा, ते बंद करून टाकलं। आता 2-3 वर्ष 4 वर्ष झालं। हा हा, पुन्हा आता हे मुराचंच करावं असं वाटलं। बरं काका, तुम्ही आता सुरुवात केली होती त्या टायमामध्ये आता गावरान जनावर जे आहेत आपले म्हणजे आपले इकडली गावरान ब्रीड जे आहे त्यांना मोकळं फिरत होते का बांधूनच होते? ते मोकळे मोकळे बाहेर गायरांवर आपला फॉर्म गावात घरी होता। हा हा, जनावर शेताकडे आणायचे, चारायचे, घरी नेऊन बांधायचे संध्याकाळी। हा हा, असा होता। म्हणजे तुम्ही दिवसाचं संगोपन कसं होतं? दिवसभर चारायचं आणि संध्याकाळी घरी न्यायचं। हा हा, ते थोडं अवघड होऊ लागले रोडमुळं। हा हा, जनावर घरला नेला पुन्हा ते बंद केलो। पुन्हा शेतातच फार्म केलो, तिकडे जुना फार्म आहे आपला। तिथं म्हशी काही संकरित गाई केलो 4 वर्ष। तर त्याच्यात बी तेवढं काही गायवाच्या दुधाला भाव दिसला गेला। बंद केलो आपण 2000 जवळजवळ 19ला बंद केलो। गायवाचं होतं। आता गाई तुम्ही जर्सी केल्या होत्या, जर्सी गाई फिरस्ती होत्या का आपल्या बंदिस्त? बंदिस्त बंदिस्त। हा, मग त्यांचं व्यवस्थापन कसं करत होतात आणि त्यांच्या दुधाचा भाव काय लागत होता? ते कशामुळे परवडलं नाही आणि काही आजार वगैरे जास्त होते का? कारण कसं आहे, जर्सी म्हणलं तर त्यांना आपल्या इकडल्या लोकल मार्केटमध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये जास्त आजाराचं प्रमाण आणि आपल्याकडे ती जात जर्सी जी आहे ती सूट होत नाही। ते जर्सी आणलो, जर्सी चांगल्या होत्या, दुधाला चांगल्या होत्या, दूध चांगलं देत होत्या, परंतु भावच मिळत नव्हता। भाव काय होता त्या टायमाला? 20 रुपये भाव पडायचा। हा हा, त्याला चंदीच लागायची, जवळजवळ चंदी पडायची 20 रुपये 25 रुपये। हा हा, आणि ते भाव 20 रुपये पडला, परवडणार गेलं। मग त्याच्यामुळे ते 1-2 वर्षातच आपण कमी केलं, ते बंदच केलं। ते बंद करून पुन्हा निर्णय घेतला, 1-2 वर्षाचा अभ्यास केलो। 2-3 वर्ष अभ्यास करून कोल्हापूरला जाऊन वायटी पाटलापाशी अरविंद पाटलापाशी जाऊन आपण प्रशिक्षण घेतलो। प्रशिक्षण घेऊन माहिती घेऊन 2 वर्ष पुन्हा आपण ह्याच्यात बसलो। हा, म्हणजे ह्या आता मुर्रामध्ये वळायचं काम तुम्ही म्हणजे प्रशिक्षण घेऊन सर्व अभ्यास करून ह्याच्यामध्ये उतरलात। तर आता सुरुवात तुम्ही केली तर त्या टायमाला आता तुम्ही सुरुवात आता ही मुर्राला सुरुवात करून किती दिवस झाले तुम्हाला? मुराला सुरुवात करून जवळ बघा 24 तारखेला लोड आला माझा, म्हणजे 24 ऑगस्टला। ऑगस्ट म्हणजे 1 ते 1.5 महिना 2 महिने उरले? नाही 1 महिना झाला नाही अजून। हा, 24 ऑगस्ट ऑगस्ट ना, म्हणजे 1 महिना उरलाय। ऑगस्ट सप्टेंबर आहे आता। हा हा, सप्टेंबर आजची तारीख 16 आहे। हा हा, तर अजून 18 महिना होतो। आता ही शेड व्यवस्थापन जे आहे ते तुम्हाला ह्या शेड व्यवस्थापनासाठी किती खर्च लागला? हे शेड सगळं मिळून 15 लाख रुपये खर्च आला आपल्या शेड व्यवस्थापनाला। सर्व गव्हाणी असतील? सगळं 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 आलं। हा, त्याचे काही स्ट्रक्चर वगैरे काढून घेतलं होतं? नाही, आपण असंच युट्यूबवर बघून अभ्यास करून प्रशिक्षण घेऊन हे बनवलं। आता याचे म्हणजे ही जी आहे पूर्व पश्चिम आहे का दक्षिण उत्तर आहे? इथं हे दिशा आता ह्याची लांबी आहे दक्षिण उत्तर 80। हा, आणि असे पूर्व पश्चिम 50 आहे शेडची। आणि ओपन शेड पुढं तेवढाच 50 पुढं ओपन शेड आहे। ओपन शेड म्हणजे तुम्हाला अर्धबंदिस्त करायचं त्या ह्याच्यामुळे तुम्ही मुक्त गोठा सोडला? करायचं।
आम्हाला 100% मुक्त करायचे. हा हा थोडं रुटीन लागते पुन्हा हा हा 1 महिना 2 महिने हा हा पुन्हा नंतर आपल्याला मुक्त करायचे. तर आता हे सुरुवात केली, हे गव्हाणी हे स्ट्रक्चर जवळपास आता तुमच्या शेड मध्ये बनलं तर किती जनावर बसतात? आता असं जर बांधूनच ठेवायचे म्हटलं तर 40 जनावर बसतात. 40. हा हा आता तुम्ही आपल्याला बंदिस्त ठेवायचंच नाही. हा हा तर आता किती जनावर खरेदी केली होती? आज आपण 10 जनावर खरेदी केले. हा हा एक रेडा. अजून आपल्याला 10 खरेदी करायचे. म्हणजे 10 जनावर म्हणजे 10 म्हशी आणि एक रेडा, म्हणजे टोटल तुमचे 11 हे मोठे आणि त्यांचे वासरं आहेत. पिल्ले आहेत. तर तुम्ही ऍट अ टाइम वन टाइम घेतलात का टप्प्याटप्प्याने घेतले? वन टाइम 10 घेतले. हा हा कुठून घेतले? हरियाणा जिंद. जिंद मध्ये खरेदी करताना आता तुम्ही जनावर कसं खरेदी केलं? म्हणजे जनावराकडे काय बघितलं? म्हशीवामध्ये जनावराकडे जाऊ, प्रत्येक जनावराची जाऊन आपण पाहणी करून त्याचं बघून जनावर कसं आहे का नाही. हा हा म्हशी खरेदी करता त्याच्यामध्ये कोणते गुण असायला पाहिजे? कसं आहे माहितीये का, म्हैस आपण पाहताळा म्हैस अशी मागून पसर चौकाला चांगली असावी, शिंग तिचे गोल असावे, कास चौक असावा, चारी सडातला अंतर असं लेवल असावं, सेम असावं, तर ते जनावर दुधाचं आहे असं त्याची ओळख. तुम्ही सर्व म्हशी तशा गुणवैशिष्ट्य आहेत ते बघून पारख करून घेतली. तर आता हे मॅट जी चाकले आता मॅट टाकायच्या मागचं कारण काय? थोडं हे कठीण असते खाल्ला हे कोबा, ते गुडघ्याला त्रास होतोय. पुढे चालून थन असते तर थनाला सुद्धा लागतंय करतंय, म्हणजे बसता उठला तिथं त्यांना सडाला वगैरे घासायची शक्यता राहते. थोडी मॅट आणले आपण, तिकडूनच मॅट आणले. तिकडे भेटा मॅट कशा रेट मध्ये भेटले तुम्हाला? 1600 रुपयाला मॅट बसली. 1600 रुपयाला. तर आता ही म्हशी खरेदी करता तुम्ही, सुरुवातीला तुम्हाला आता तिथं चेक करून घ्यायचं म्हणलं दूध, तर त्यांनी किती वेळेस चेक करून देतात? 2-3 वेळेस चेक करून देतात. दिवसातून? दिवसातून नाही, दररोज म्हणजे 2 टाइम 3 टाइम चेक. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी? सकाळी बरं बघा, तसं काही टेन्शन नाही. आम्ही काही चेक करीत बसले नाही, आम्हाला जनावर पार आम्हाला कळते. आम्ही जनावर ठेवलेलेच आहेत, पहिला आम्हाला जनावरांची पाळत कळते. आम्ही काही तेवढं दूध चेक करीत बसले नाही. आम्हाला असं बघितलं कळते की म्हैस दूध किती दे. तर आता तुम्ही म्हशी घेतली तर तुमच्या शेड मध्ये हायेस्ट जी म्हैस आहे ते किती, म्हणजे सुरुवातीला जे रेट आहे म्हशीचा मला कितीपासून किती पर्यंतच्या म्हशी भेटल्या? आता आम्हाला 1,22,000 पासून 1,62,000 पासून म्हशी भेटल्या. म्हणजे तुमच्या शेड मध्ये सगळ्यात कमीची म्हैस म्हणलं 1,22,000 आहे आणि हायेस्ट म्हणलं तर 1,65,000. तर ते आता दुधाला म्हणलं तर दुधाला किती दूध देते म्हशी? दुधाला आता ही 1,65,000 आहे, तर ही 7, 7.5, 8 लिटर दूध देते. 8 लिटर, 8 2 16, म्हणजे दिवसात तिला 16 लिटर दूध देते. ही 1,22,000 आहे. ठीक आहे. 5 लिटर दूध देते. 5 आणि 5 10 लिटर. तर किती वेळ येताना बघून घेतले तुम्ही म्हशी? आता हे पहिल्या वेताचे येतात 4 दुसऱ्या वेताचे येतात आणि 2 तिसऱ्या वेताचे. टोटल 10 म्हशी येतात, 4 पहिल्या वेताच्या, 4 दुसऱ्या वेताच्या, 2 तिसऱ्या वेताच्या. तर आता जनावर घेता तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या घेतात, तर त्याच्या पुढल्या वेताच्या का घेतलं नाहीत? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता नवीन जे हे येतं पशुपालक आहेत किंवा ह्या व्यवसायामध्ये उतरणे आहेत, त्यांना काही कन्फ्युजन राहतं किंवा जास्त पुढच्या वयस्कर म्हशी घेतात आणि ते फसतात आणि पुन्हा म्हणतात दुग्ध व्यवसाय हा परवडत नाही. तर तुम्ही काय म्हणता त्याच्यावरती, तुमचं मत काय? तसं आम्हाला ते म्हणायचं, आपण कवळ्या घेतल्या म्हणजे पहिल्या वेताच्या घेतल्या, दुसऱ्या वेताच्या घेतल्या म्हणजे आपल्याला 4 दुभते त्याचे खाता येतात. अगोदरच 4-5 वेताचे घेतले म्हणजे 1-2 दुभत्यातच ते जनावर हे होतं ना, रिटायरला येतं, म्हणून ते आपण कवळ्या घेतल्या. ते पण विषय झाला. आणि जास्त वयस्कर जनावर असले त्याला आजार कमी वाढते, पुन्हा आजार जास्त जास्त येतोय, पुन्हा नंतर दूध कमी होतं, पुन्हा गाभण जायचे प्रॉब्लेम येतात, पुन्हा गाभण राहिला प्रॉब्लेम येतात, माझ्यावर वगैरे व्यवस्थित येत नाही आणि आली तर राहत नाही, असे प्रॉब्लेम दिसून येतात. त्यासाठी कवळे घेतलेत. तर आता तुमच्या ऍट अ टाइम आता तुमचं दूध वगैरे काढायची प्रोसेस कशी आहे किंवा दिनक्रम कसा आहे? वैरण कधी टाकतात? काय उठलं सकाळ पहाटे 5ला वैरण टाकायचं. वैरण टाकले की लगेच त्याचा खुराक टाकायचा. खुराक खाऊ लागले जनावर, खाल्ले खुराक की धारी काढायची. धारी काढलं की पुन्हा शेण काढायचं, पाणी पाजवायचं, विषय संपला. म्हणजे सकाळी तुम्ही 3 पासून तुमचं काम चालू होतं? 5 पासून चालू होतं. 5 पासून होतं.
5ला उठायचं, दारी आपलं वैरण टाकायची, खुराक टाकायचं, शेण वाढायचं आणि धारी काढायच्या. तर आता तुम्ही खुराकामध्ये काय देता त्यांना? खुराकामध्ये काय हरभरा चुन्नी, मका चुन्नी, सरकी पेंड, गहू भुसी, गोळी पेंड. आता हे झाल्यानंतर चारा वगैरे टाकला, तुम्ही चंदी टाकली, नंतर दूध कशाने काढतात? तुमच्याकडे मिशन आहे का स्वतः? नाही, हाताने काढतोय आमचा भैया. हाताने काढतोय. तुमच्याकडे बिहारी भैया ठेवलेला आहे? भैया आहे, तो त्या हाताने काढतोय. आता बिहारी भैया एवढे 10-11 जनावर आहेत. 11 जनावर सर्व काम तुझ्याकडे शेड मधलं शेड मधलंच काम करतो ते? सगळं त्यानं करतो. म्हणजे दारी काढणं असेल, सगळं दारी काढणं, झाडून काढणं, चंदी घालणं, खुराक टाकणं, वैरण टाकणं, धुवून काढणं, जनावर धुवणं, सगळं त्यानं करतो. म्हणजे आता मग त्यांना महिनेवारी पेमेंट ठेवली, तुम्ही वर्षवारी आहे? नाही, महिनेवारी आहे. महिन्याला किती आहे त्यांचं? 20,000 रुपये. 20,000 रुपये. तर आता ही जनावर जे आहेत, तुम्ही आता तशी प्रोसेस सांगितलं, तुमचं दार वगैरे काढणं झालं, दार झाल्यानंतर पुढलं इन्कम कसं राहत तुमचा? धार काढलं, पाणी पाजवायचे की पुन्हा मध्ये नाही काही. म्हणजे दार काढले की तुमचं तिकडं हे आहे काय आपलं हौद आहे, नेऊन बाहेर पाजवता, एक पाजवता, एक नेऊन पाणी पाजवता, मध्ये आणून बांधले, विषय संपला. पुन्हा दिवसभर त्यांना राहून करायला टाइम? अजून संध्याकाळी 5ला. संध्याकाळी 5ला चालू करतात का? 5ला. पुन्हा कसं राहते तुमची? 5ला तेच सकाळी जे केलं होतं ते सायंकाळी, म्हणजे वैरण टाकणं, पुन्हा आंबवण टाकणं, पुन्हा परत दारी काढणं, म्हशी धुवणं, पाणी पाहिजे, संपलं. म्हणजे दिवसात किती वेळेस म्हशी देतात? सकाळ संध्याकाळी? 2 टाइम देतात. तर आता तुमचं दुधाचं रेट, आता दूध तुमचं जवळपास 10 जनावरांचं किती निघतं? 100 लिटर चालले सध्या 100 जातं. सकाळी 100 आणि संध्याकाळी 100 का दिवसात 100? दिवसाचं 100. म्हणजे सकाळी 50 लिटर आणि सायंकाळी 50 लिटर, तर जवळपास 100 लिटर. 100 लिटरला दिवसाचं तुमचा 100 लिटर दूध जातं. तर काय भावानं जातं ते? भाव काय फॅट लागेल तसा भाव. म्हणजे डेअरीवरती आहे का? डेअरीला फॅट लागेल तसं बघा. 52-53 पासून 57-58 पासून लागते. आता तुमच्याकडे कोणची डेअरी आहे? आता हे जर्सी आहे ना? म्हणजे 50च्या पुढं 60च्या मध्ये भाव लागतो. तर सध्या कवळे आहेत, महिनाभर झाली, आता इथून थोडं फॅट लागतोय अजून. 60 ते 60-65 लागते. तर 60-65 50 पासून बी म्हणलं, आता 50 उगा धरला आपण ऑर्डर, तर 50 भावानं तुम्हाला दुग्ध व्यवसाय परवडते का? परवडते की. 50% गेले ते 50% राहते. आता ह्यांना दिवसाचं म्हणलं 10 जनावर, तर चंदी कितीची लागते? चंदी 2-2.5 हजार चंदी लागते. 2-2.5 हजार चंदी लागते. 2-2.5 हजार चंदी, भयाचे 500, म्हणजे 3,000 खर्च. 3,000 खर्च, 2-3 हजार राहते. जवळपास दिवसाचं म्हणलं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला दिवसाचं एक 5-6 हजार रुपये पडतात. त्याच्यामध्ये 3,000 गेले तर 3,000 रुपये 50% पडतात म्हणायचे. 50% पडतात. मग आता हे जे आहे प्रोसेस सर्व, तरी तुम्ही नवीन युवक जे आहेत, नवीन युवक असतील किंवा नवीन जे पशुपालक आहेत, तुम्ही त्यांना हे दूध व्यवसायाबद्दल काय सांगू शकता? दूध व्यवसाय करावा, करण्याबद्दल काय नाही, अनुभव असावा. अनुभव घेऊन किंवा काहीतरी माहिती घेऊनच करावं. व कोणी तर केलंय म्हणून आपण बी केलं तर त्याच्यात स्वतः करणार पाहिजे. स्वतः आपण करणारा पाहिजे. स्वतः मालक बघणारा पाहिजे आणि मालकाला त्या व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे, जाणीवच असावं, त्याची माहितीच पाहिजे. त्याची माहिती असली तर सक्सेसफुल आहे. नाही माहिती नसली, उतरलो दुसऱ्याने केले म्हणून आपण जर केलो, भयाच्या जीवावर तर तोटा होऊ शकते. सक्सेसच होत नाही. आपल्याला माहिती नसल्यावर धंदा करूच नाही. तर आता तुम्ही वैरण वगैरे जे आहे तुमचं दिवसाचं, ते वैरण व्यवस्थापनामध्ये तुम्ही काय चारा लावलाय आणि काय चारा देता? चारा काय सध्या मका आहे, नेपियर आहे. कोणतं नेपियर? ते स्वीट नेपियर आहे. स्वीट नेपियर आहे. पुन्हा आपण थोडा चारा वाळला बी स्टॉक करून ठेवलाय. स्टॉक मध्ये तुमच्याकडे आता कोणतं गुळ आहे, कोणता भुसा आहे? भुसा म्हणजे गव्हाचा भुसा आहे, सोयाबीनचा, हरभऱ्याचा, तुरीचा. ते गव्हाचा भुसाही खातात का? हो, गव्हाचा खात्या, सगळंच खात्या, असा विषय नाही. म्हणजे असं म्हणलं तर आता हरियाणामध्ये तिकडल्या साईडला जास्त गहूच आहे. त्याच्यामुळे गव्हाचा भुसा खायला यांना काही अडचण नाही. आपले जनावर खात नाही, त्याच्यामुळे विचारलं. नाही, खातच नाही हे खात्यात, ह्याला गव्हाचा भुसा चालतो. मग त्याच्यामुळे आता सगळं व्यवस्थित चालू आहे आणि पुढील युवकांना तुम्ही जे म्हणलात ते एकदम बरोबर आहे.
तशा प्रकारे करायला पाहिजे. म्हणजे माहिती असली तर धंद्यामध्ये कोणताही धंदा असेल तर माहिती असली तर उचलणं योग्य आहे. माहिती नसल्यावर उपयोगच नाही काही. हा हा हा. आता जी ही म्हणजे 10 जनावर त्यांचं व्यवस्थापन कसे घेतात, म्हणजे शरीराची काळजी असेल किंवा आरोग्य व्यवस्थापन असेल, जनावरचे आजार आणि उपचार ह्याच्या संदर्भात काळजी कशी घेतात तुम्ही? काळजी काय दररोज ध्यान ठेवत ना, कोणतं जनावर खाल्लं, कोणतं जनावराने आज कुट्टी कमी खाल्ली, चारा कमी खाल्ला, दाना कमी खाल्ला, कोणतं खायला गेले, कोणतं उभारले, ध्यान ठेवावं लागते रोज. म्हणजे दूध कमी दिले किंवा चारा खायला नाही, पाणी पिलं नाही, ही प्रोसेस बघून तुम्ही लक्षणे काय आहेत ओळखून पुढे ट्रीटमेंट तुम्ही प्राथमिक उपचार तुमचे शेडवरची भैया करतात का मग बाहेर डॉक्टरला बोलून? ते कसं आहे, लिमिट मध्ये असतं तर भैया करतोय, थोडं लिमिटच्या बाहेर त्याला नाही गेलं तर डॉक्टर बोलवतोय. तुमचा इन्कम असं चालू राहतो ना. अशी प्रोसेस 1 महिना झाला चालू आहे, तर महिन्यामध्ये तुम्हाला आता महिना झाला व्यवसायात चालू आहे तुमचा, आणि जवळपास अगोदर तुम्ही आपल्या गावरांमध्ये आणि नंतर जर्सीमध्ये काम केलं, तर जर्सीपेक्षा गावरांपेक्षा मुरामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो? कसं आहे, जर्सी चांगले आहेत, दूध बकळ देतात, भाव नाही त्याच्यात प्रॉब्लेम. हे जनावर कसं आहे, दुधाला चांगले आहेत, पुन्हा दूध लॉंग टर्म देतात, भाकर काळ जास्त राखण्याचा. आपल्या गावरांचा भाकर काळ कमी जास्त असतो, ते गाभण गेले की दूध देत नाही. हे गाभण गेले तरी 4-6 महिने 6 महिने 7 महिने दूध देतात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे गावरान भाकर काळ जास्त आहे, लवकर म्हणजे जास्त दिवस माझ्यावर येत नाही, माझ्यावर आले तर लवकर आटतात, आणि मुराचं जे आहे ते लवकर माझ्यावर येत नाही. नाही, हे लवकर माझ्यावर येतात, 2 महिन्यात 3 महिन्यात लागते, परंतु दूध जास्त काळ देते. दूध जास्त काळ देते, 7 महिने 8 महिने दूध देतात. तर दूध ह्यांचं आपण सोडून द्यावं लागतं. म्हणजे लॉंग टर्म दूध चालू राहतं याचं, म्हणजे गावरांपेक्षा जास्त काळ भाकर काळ नाही. यांचा भाकर काळ कमी असल्यामुळं दूध जास्त दिवस चालू राहत, त्यामुळे मुर्रा परवडतात असं म्हणणं तुमचं. तर आता तुम्ही मुर्रा रेड्या ठेवलात, ह्या रेड्याबद्दल तुम्ही कितीला घेतला होता आणि रेडा खरेदी करता जवळपास त्याच्यामध्ये काय गुण बघितला, तर किती महिन्याचा आता रेडा आहे, किती वर्षाचा? हे रेडा जवळपास 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा आहे, चालू आहे. आणि जातवान आहे, मुरा आहे. आता किती दातावरती आहे? आता हे 4 दात आहे. 4 दात आहे. तर एक येत्या वेळेस मुर्रा रेडा घेतला तुम्ही, तिथून जिंदून घेऊन आलात, तर ही रेडा तुम्हाला कितीला भेटलाय? 71 ला पडला. 71. मोठा व्हायचा नाही अजून? मोठा होतोय. 2 दातच असेल बहुतेक, काही दात बघाय नाही. कवळा आहे. म्हणजे आता तुम्ही बाहेरच्या म्हशी लागू ब्रीडिंग करतात का फक्त शेडवरच्या? नाही, आता तर नवीन आहे, अजून आपलं चालूच नाही. अजून आपल्या म्हशी काय आल्या नाही, बाहेरले काय आले नाही, त्यामुळं रेडा कसं काय नाही. तर जवळपास तुमचा असं चालू आहे, तर हे दुग्ध व्यवसाय परवडतो? परवडतो. घरचे करणारे झाले परवडतो. घरचे करणारे पाहिजे, घरचे करणारे पाहिजे. तर जवळपास तुम्ही आता हे सगळं मिळून टोटल म्हणलं तर जवळपास तुमचं 40 लाखाच्या जवळपास इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही. हे लॉंग टाइम याच्याकडे तुम्हाला शेत किती आता मला 14 एकर आलं. त्याच्यामध्ये तुम्ही वैरण व्यवस्थापन किती एकर मध्ये केलं? आता सध्याला 2 एकर मध्ये आहे वैरण. आता मका निघाली की अजून मका करीत राहायचं, वैरण करीत राहायचं. आता पुढं काही म्हशी वाढवायचा विचार आहे का पुन्हा? अजून 10 करायचे. जवळपास 20 करायच्या नंतर पुढे अजून काही नाही, मग ते घरचे पिल्ले झालेले वाढवायचे. म्हणजे वरच्या तुम्ही जसं आहे ती बघतच वाढवायचं. म्हणजे याच्यातून कसा प्रॉफिट आहे, नंतर आपण सांभाळणं होतंय का, सर्व बघून व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं करायचं, वाढवायचे. चालतंय. तर मित्रांनो, काकाची मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग व्हिडिओ असेच घेऊन येत राहतं. त्याबद्दल कसे व्हिडिओ वाटला, माहिती कशी वाटली, त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.